नमस्कार मित्रांनो. तर आज आपण स्टार्ट करणार आहोत मॅथमॅटिक्स महाराष्ट्र स्टेट बोर्ड पार्ट 2 दॅट इज सी जॉमेट्री. यस, तर आज सुरू करू जॉमेट्री सिरीजला. आणि हो, क्वाईट लॉंग जाईल, खूप हा लेंदी टर्म असणार जॉमेट्री. बऱ्याचशा स्टुडंट्सला जॉमेट्री समजत नाही, त्यांना खूप डाऊट्स राहतात की जॉमेट्रीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह कसे करायचे. मोस्टली प्रूफ्समध्ये दिलेल्या डायग्राम मध्ये हे याच्याशी प्रूफ कसं करायचं काय नाही, एकदम इझी वे ना आपण आज पूर्ण 10 ची जॉमेट्री सॉल्व्ह करू, इच अँड एव्हरी क्वेश्चन. हा, काही टॉपिक्सला शिकवताना मी डिले घेईल कारण की ऑब्विस आहे बऱ्याचशा बेसिक कन्सेप्ट पण बघा. आता जे तुम्हाला बेसिक कन्सेप्ट मी कव्हर करते त्यातल्या, आता जॉमेट्री जर हा सब्जेक्ट परफेक्ट बनवायचा असेल ऑन युअर फिंगर टिप्स, एक फर्स्ट थिंग लक्षात ठेवायचं, ऑल ओल्ड जॉमेट्रिकल प्रॉपर्टीज लाईक की तुम्हाला जेवढ्याही प्रॉपर्टीज माहिती आहेत जे तुम्ही 8 मध्ये 9th मध्ये रिगार्डिंग जॉमेट्रिकल फिगर्स, लाईक की कसं तुमचा ट्रायंगल असेल, स्क्वेअर असेल, दॅट इज की क्वाड्रिलॅटरल, टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल असतील, पॅरेललोग्राम, रोम्बस, सर्कलच्या रिलेटेड प्रॉपर्टीज, सगळं काही जेवढ्या तुम्ही ह्या प्रॉपर्टीज म्हणजे काय, एक्झाम्पल स्क्वेअर म्हणलं मी तुम्हाला, मी स्क्वेअर म्हणलो, ठीक आहे, वी हॅव स्क्वेअर एबीसीडी, ठीक आहे. या स्क्वेअरच्या कोणकोणत्या प्रॉपर्टी असतात? आता सगळ्यात फर्स्ट प्रॉपर्टी, ऑल साइड्स आर इक्वल. सेकंड प्रॉपर्टी, ऑल अँगल्स आर 90 डिग्री. थर्ड प्रॉपर्टी, डायगोनल्स आर इक्वल. फोर्थ प्रॉपर्टी, डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. या सगळ्या प्रॉपर्टी जर तुम्हाला माहित असेल तर या स्क्वेअरवर येणारे जेवढेही क्वेश्चन्स असतील, एकही क्वेश्चन येणार नाही जर तुम्ही या प्रॉपर्टीजला सगळं माहिती करून घेतलं तर. होप सो तुम्हाला समजत असेल मी काय म्हणत आहे. ते प्रॉपर्टीज खूप इम्पॉर्टंट आहेत आणि हा वेनेवर गरज पडेल मला की आपण या प्रॉपर्टीचा कसा यूज, तर आता तर मी एक पूर्ण बेसिक्स ऑफ जॉमेट्री म्हणून मी तयार करणार होतो व्हिडिओ, पण आता वेळ निघून गेलाय तो, सो दॅट्स वाय मी डायरेक्ट 10वीचा सिलेबस स्टार्ट करणार आहे. पण तरी पण मला असं वाटलं तर मी बनवायलाच. चला आता स्टार्ट करू आपल्या 10th चा मॅथ पार्ट 2 फर्स्ट चॅप्टर जॉमेट्री. अरे फर्स्ट चॅप्टर जॉमेट्रीचा फर्स्ट चॅप्टर सिमिलॅरिटीज. काय आहे या चॅप्टर मध्ये, काय नाही, कोणकोणत्या टर्म्स आपण बघणार आहोत त्या सिमिलॅरिटीज. सगळ्यात पहिली गोष्ट बघणार आपण एरियाज ऑफ ट्रायंगल, दॅट इज की यांचे रेशिओज. काय म्हणत आहे काय नाही, डोंट वरी, सगळं सांगत आहे, काळजीच करू नका. बघा, फक्त बघत राहा की मला काय म्हणायचंय, कसं आहे, अबाउट कशाबद्दल काय नाही. तर सगळ्यात पहिले सगळ्यांना माहिती आहे ट्रायंगल एक जॉमेट्रिकल फिगर, एक स्मॉलेस्ट पॉलिगॉन आहे ट्रायंगल, ठीक आहे. ट्रायंगलचे पण बरेच टाइम आहेत. सपोज तुम्ही म्हणलं एबीसी हा ट्रायंगल आहे. जर तुम्ही आता ट्रायंगलची मी प्रॉपर्टी गोष्ट राहिलो बघा, व्यवस्था आहे का. जर तुम्ही या ट्रायंगल मध्ये कोणत्याही, हे वर्टेक्स येतं ट्रायंगलचे, कोणत्याही वर्टेक्सवरून जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला याच्या अपोजिट साइडवर, काय ड्रॉ केला, परपेंडिक्युलर साइड केला या वर्टेक्सच्या अपोजिट साइडवर, तर या परपेंडिक्युलरला ट्रायंगलची हाईट म्हणतात मित्र. काय म्हणतात? हाईट. तर लक्षात ठेवायची, कशा शो करतात, 90 डिग्रीनं. आणि ज्या साइडवर हा परपेंडिक्युलर आला त्या साइडला काय म्हणायचं मित्र, बेस म्हणायचं. सर असं नाही की ही साइड झाली, तुम्ही इथूनही इकडे ड्रॉ करू शकता परपेंडिक्युलर, इथून इकडे पण ड्रॉ करू शकतात. तर अशा रिस्पेक्टनं, या रिस्पेक्टनं ही ट्रायंगलची हाईट झाली या एबीसीची, इकडून तुम्ही परपेंडिक्युलर ड्रॉ करू शकता, असं काही नाहीये. पण हे झाला बेस आणि ही झाली हाईट. जर मी याला एच म्हणलो आणि याला स्मॉल याच्यामध्ये बी म्हणलो, तर लक्षात ठेवा आपल्याला एरिया सांगायचा आहे. एरिया ऑफ एनी ट्रायंगल, फॉर्म्युला आहे, युनिव्हर्सल फॉर्म्युला सगळ्याच माहिती आहे, काय, हाफ ऑफ बेस इंटू हाईट, ठीक आहे. एरिया ऑफ एनी ट्रायंगल, कोणता ट्रायंगल असो. तर या केसमध्ये एरिया ऑफ ट्रायंगल आपला एबीसी काय होणार, मग हाफ इंटू बीसी इंटू, नाव तर दिलंच नाही मी, एएम नाव देऊ आपण, बीसी इंटू एएम. याला जर शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलं आपण, बेसला आपण बी धरलं होतं आणि एएम आपला एच आहे. तर कोणत्याही एरिया ऑफ ट्रायंगल काय असतो, फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, हाईट इंटू बेस, बेस इंटू हाफ, हाईट, हाफ ऑफ बेस इंटू हाईट किंवा बेस इंटू हाईट, त्याला हाफ करा, ठीक आहे. तर हा आला फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रायंगलचा. कसा आला, काय आला ते,
ते आपण फर्दर बघणार आहोत. ते बघ जस्ट ह्या गोष्ट ठेवा, ठीक आहे. कोणत्या ट्रायंगलचा एरिया आपण असा शोधतो, जस्ट त्याची हाईट आणि बेस माहित झालं, यस ट्रायंगलचा एरिया भेटला. ट्रायंगलचा एरिया काढणं काय अवघड नाही. आपण आता टर्म बघणार आहोत रेशिओज ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल. रेशिओ, दोन ट्रायंगल घेणार आहोत आपण. चला ठीक आहे, नोट करा. झालं, व्हेरी गुड. बघा चला, वी हॅव टू ट्रायंगल्स. बघा फिगर दिसत आहे, जरा स्मॉल काढत आहे मी. एबीसी, लेट मी इथून परपेंडिक्युलर ड्रॉ केला. हाईट आहे H1, हा बेस आहे B1. दुसरा एक ट्रायंगल घेतला मी, ही हाईट आहे H2, PQR आणि हा बेस आहे B2. सांगा मग एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी काय असेल? हाफ ऑफ H1 इंटू B1. आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR काय असेल? हाफ ऑफ H2 B2. त्या दोघांचा रेशिओ काय असणार? रेशिओ म्हणजे दोन ट्रायंगलच्या एरियाची डिव्हिजन. या दोन ट्रायंगलच्या एरियाची डिव्हिजन PQR. ठीक आहे, तर घेतला मी हाफ अपॉन H1 B1 अपॉन हाफ H2 B2. तर बघा हाफ ऑफ कॅन्सल होऊन चाललं. तर जे एरिया यायला H1 B1 H2 B2 रेशिओ जे यायला, हे या दोन ट्रायंगलचा जे रेशिओ यायला ते प्रोपोर्शनल असायला प्रोडक्ट्स ऑफ हाईट अँड बेस टू द प्रोडक्ट्स ऑफ हाईट अँड बेस ऑफ द अदर ट्रायंगल. बघा काय म्हणणार मग आपण, जे काही रेशिओ ऑफ एरियाज ऑफ two triangles its proportionate to their heights and bases. म्हणजे कोणत्याही दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ करायचा असेल तर सिंपल त्या दोन ट्रायंगलची तुम्हाला हाईट माहित पाहिजे आणि ऑफकोर्स दोन ट्रायंगलची तुम्हाला बेसेस माहित पाहिजे. बस फर्स्ट ट्रायंगलचा हाईट इंटू बेस अपॉन सेकंड ट्रायंगलचा हाईट इंटू बेस करा, तुम्हाला त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ भेटेल. ठीक आहे, आता हे रेशिओ वगैरे काय नाही ते पुढे बघूता. जर आता इथं आपण बघतो केसेस. बघा सगळ्यात पहिली केस, इफ बोथ triangles have equal height. दोन्ही ट्रायंगल्सला काय आहेत? इक्वल हाईट आहेत. पहिली केस आहे. ठीक आहे, लेट इमॅजिन करा की दोन पॅरलल लाईन आहेत. व्यवस्थित ऐकावं, या दोन पॅरलल लाईन आहेत. लक्षात ठेवा, या दोन पॅरलल लाईन मधलं याला नियम एकमेकांना पॅरलल आहे. तर मी या दोन पॅरलल मध्ये दोन ट्रायंगल काढलो. व्यवस्थित ऐकायचं मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट आहे. या ट्रायंगलचं नाव आहे ABC. ठीक आहे, आणि मी अनादर एक ट्रायंगल घ्यायलो, असा ट्रायंगल घेतला. चला त्याचं नाव दिलं PQR. ठीक आहे, तर तुम्हाला माहित आहे या ट्रायंगलची जर ही हाईट घेतली तर मित्र सेम हाईट या ट्रायंगलची येणारी, सेम हाईट ही जी H असेल ना, याची पण हाईट काय झाली? Hच झाली. पण या ट्रायंगलचा बेस BC आला आणि या ट्रायंगलचा बेस काय आला? QR आला. व्यवस्थित बघायचा. मी एवढ्या कॉम्प्लिकेटेड डायग्राम याच्यामध्ये घ्यायला आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करता आले पाहिजे वेगळे. तर या केसमध्ये इकडचं नोट केलं. चला या केसमध्ये आपण म्हणू शकतो की जे दोन ट्रायंगलचा एरिया येणार, मी कशामुळे नाव सेम ठेवत आहे? कारण की मी रिपीट बार डायग्राम्सला चेंज करणार आहे, पण नाव तेच ठेवणार आहे, सोपं जाईल. मग मी म्हणणार एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR आहे इज इक्वल्स टू काय होता आपला फॉर्म्युला? प्रोपोर्शनेट टू देअर बेसेस अँड हाईट है ना. तर H1 B1 अपॉन H2 B2. पण गुरुजी तर H1 तर दोघांची सेम आहे, म्हणून H B1 अपॉन H B2. H कटला काय आलं? B1 अपॉन B2. यस, अजून सिंपल झालं. जर दोन ट्रायंगल दिले आणि त्यांच्या जर हाईट सेम असतील,
तर जे काही या ट्रायंगलचा रेशो येईल देन द रेशियो इज proportionate to their bases. बस मग डायरेक्ट त्यांचे काय घ्या, बेस घ्या. मग या केसमध्ये एरिया ऑफ अ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल पी क्यू आर जर म्हणलं तर डायरेक्ट रेशो शॉर्टेस्ट मध्ये रेशो काय घेणार मी, बीसी अपॉन क्यू आर. कशामुळे बीसी अपॉन क्यू आर, कारण की दोघांची हाईट काय, दोघांची हाईट काय सेम आहे. आर प्रपोर्शनेट. ठीक आहे. तर हे झालं ट्रायंगलच्या रिस्पेक्ट न. तर आता झालं सॉरी हाईटच्या रिस्पेक्ट न झालं की दोन हाईट इक्वल आहेत. आता इफ दे बोथ हॅव, चला नोट कराय, बोथ हॅव इक्वल. आता हाईटच्या ऐवजी काय घेणार आपण, बेस घेणार. ओके, हाईटच्या ऐवजी काय घ्यायचं, आपलं बेस घ्यायचं. दे हॅव इक्वल बेसेस. सेकंड केस. ओके, बघा आता कसं आहे का, सर जे ट्रायंगल घेतला ए बी सी, दुसरा एक ट्रायंगल इथे पॉइंट घेऊ होता, पॉइंट पी घेतला, हे घेऊ होता क्यू, पी क्यू आर. हे दोन पॅरल नाहीत, वेगवेगळे येतात. ठीक आहे. पण तुम्ही केस बघसाल, जर या केस मधून जर मी हाईट ड्रॉप केली तर ही हाईट झाली H1, पण याची हाईट बघसाल तुम्ही तर ही हाईट झाली H2. याची हाईट H1 आहे, याची हाईट H2. आणि ऑब्वियस आहे दोघांचे बेस काय आहेत, कॉमन आहेत, पण मी कॉमन काढले नाहीत. हाऊ डम आय एम. बघा, कॉमन बेस घ्यायची होती आपल्याला, सॉरी फॉर दॅट. ओके, हा कॉमन बेस झाले. आता पण हाईट काय झाल्यात, डिफरन्स झाले त्या केसमध्ये. बघा, देन जर एवढं रफ कशाला करू मी, इकडे तुम्ही नोट केलंच असणार. देन द एरिया इज प्रोपोर्शनेट टू देअर बेसेसच्या ऐवजी आपण हाईट्स म्हणणार आहोत. हा H1 आणि H2 हे झाले. आता बेस बघा, बेस काय झाला, बीसी बीसी दोघांचा पण कॉमन झाला. सॉरी मित्रांनो, बेस काय झाला, दोघांचा पण कॉमन झाला. बघा, ज्या केसमध्ये हाईट्स एलिमिनेट होणार नाहीत, काय होणार नाहीत, सॉरी हाईट्स एलिमिनेट होणार नाहीत. हाईट्स काय आहेत, H1 हे बेस B1 आहे, हाईट आहे H2 हे बेस B2, BB कटला तर एरिया कशा प्रोपोर्शनट आला त्यांच्या हाईट्सला. तर इथं काय म्हणणार, वेन बोथ ट्रायंगल्स हॅव इक्वल बेसेस देन देअर एरिया इज प्रोपोर्शनेट टू देअर हाईट्स. तर या केसमध्ये इथं सर जी हाईट येतील, मी नाव दिले नाहीत, इथं नाव देऊ M N. या केसमध्ये हाईट्स येतील. मोठ्या ट्रायंगलची काय हाईट आहे, AN आहे. छोट्या ट्रायंगलची हाईट काय, PM आहे. दॅट इज तुमची H2 अपॉन H1. हा, तिकडे हाईट छोटी घेतली होती मी. आय होप तुम्हाला समजत आहे. व्हेरी गुड, नोट करा. ही सेकंड केस आहे, ज्यावेळेस दोन ट्रायंगलचे बेसेस सेम असतात, त्यांचा जे रेशिओ असतो एरियाचा हा प्रोपोर्शनेट असतो त्यांच्या बेसेसला. आय होप काही बऱ्याच जणांना कळत नसेल की काय चालू आहे. डोंट वरी, क्वेश्चन करताना ऑटोमॅटिक कळेल की अरे हा ही करत काय आहे, आपण करत काय आहोत. ठीक आहे ना, बघू ता. चला, हे झालं. आता नाव वी आर गोइंग टू जम्प ऑन द थर्ड केस. If both triangle have equal bases and equal heights. आता दोन्ही इक्वल आहेत. अशा केस मध्ये आपण बघू शकता, तुम्ही दोन ट्रायंगल काढू तर आपण बघा. आता लेट इमॅजिन करा माझ्याकडे दोन पॅरलल लाईन्स आहेत. सेम वे ना, डायग्राम कशी येऊ, कन्सेप्ट फॉलो करायची. कशी डायग्राम येऊ, कन्सेप्ट फॉलो करायची, काळजी करायची नाही. बघा, आता इथून मी एक ट्रायंगल काढत आहे. मस्त ट्रायंगल काढला, ABC हे D. जर तुम्ही पाहिलं तर याची हाईट पण हीच व्हायली, याची हाईट पण सेमच व्हायली, कारण की दोन पॅरलल लाईन हाईट सेम असतात. हे डिस्टन्स इक्वल आहे. आणि तुम्ही बघसाल जर खालचा बेस पाहिला तर ट्रायंगल ABC साठी पण BC बेस आहे, आणि ट्रायंगल DBC साठी पण कोणता बेस आहे,
बीसीच बेस आहे. इट मीन्स दॅट जे काही एरिया प्रोपोर्शन असणार, ऑफकोर्स बेस इंटू हाईटच्या प्रोपोर्शन असणार, पण इथं दोन्ही काय आहेत, इक्वल आहेत. तर एच बी आपण खाली एच बी आणि वरती H1 याच्याच आहे, बी आणि बीच आहे, H2 बीच आहे आणि H2 याच्याच आहे आणि B2 कटून गेले, किती उरले 1. म्हणजेच मी म्हणू शकतो, नाव चेंज करावं लागेल ते, सॉरी दॅट या ट्रायंगलचं नाव बदलावं लागेल. इथे आपलं नाव येईल DBC. आणि अशा केसमध्ये एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC इज इक्वल्स टू होत असतं एरिया ऑफ अ ट्रायंगल DBC. कशामुळं? कारण की या दोन ट्रायंगल्सच्या हाईट्स पण सेम आहेत आणि बेसेस पण सेम आहेत, म्हणून त्यांचा एरियाचा रेशो पण काय झाला, सेम झाला. जेवढा एरिया याचा असणार सेम तेवढा एरिया याचा असणार. दिस इज द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल अँड देअर डिफरंट केसेस. ओके, चला तर या केसेस वरून आपण काही क्वेश्चन्सला बघू. चला आता एक्सरसाइज बनवू. 1.1 मधला पहिला क्वेश्चन असा काहीतरी आहे एक्सरसाइजचा. एक्सरसाइज 1.1 मधला फर्स्ट क्वेश्चन. एका ट्रायंगलचा बेस दिलेला आहे सपोज 6 सेंटीमीटर आणि त्याची हाईट दिलेली आहे 9 सेंटीमीटर आणि दुसऱ्या ट्रायंगलचा बेस दिलेला आहे 12 सेंटीमीटर आणि हाईट दिलेली आहे 4 सेंटीमीटर. ओके, तर या दोन ट्रायंगलचा काय करायचं, आपला एरियाचा रेशो सोल्युशन म्हणून स्टार्ट करायचं, कारण की त्याला प्रूफ नाहीये. जर प्रूफ असतील तर उत्तराची सुरुवात प्रूफ म्हणून स्टार्ट करावी, आणि जर आपल्याला काही व्हॅल्यू फाइंड करायची आहे किंवा किमती शोधायची आहेत तर त्यासाठी सोल्युशन म्हणून टाकावं. ठीक आहे, तर एकदम लिहिण्याची एक बेस्ट पद्धत राहते आणि चांगले मार्क्स पद्धत, आणि मॅथ मध्ये स्टेप क्लास इम्पॉर्टंट आहे. बघा इथे एक स्टेटमेंट लिहायचं. मी ऑलवेज अशीच मिस्टेक करतो, सांगायचं एक असते लिहितो एक मी. रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू triangles is proportionate to their bases and height. Proportionate to their bases and height. ठीक आहे, बघा मग इथं H1 किती दिलेली आहे 6 सेंटीमीटर, B1 किती दिलेली आहे 9 सेंटीमीटर, H2 किती दिलेली आहे 12 सेंटीमीटर आणि B2 किती दिलेली आहे 4 सेंटीमीटर. सो लेट A1 be the area of first triangle and A2 be the area of second triangle. ठीक आहे, हे सांगणं गरजेचं आहे की तुम्ही काय केलं, म्हणून therefore A1 upon A2 पहिल्या ट्रायंगलचा एरिया भागीला दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया रेशिओ इज इक्वल्स टू कशा असतं H1 B1 अपॉन H2 B2. H1 किती आहे 6 गुणिले 9 आणि 12 गुणिले 4, तरी किती होत आहे मित्र 6 1 6 6 2 12 9 भागिले 4 2 8. तर किती आला एरिया, सॉरी रेशिओ किती आला. सो देअरफॉर A1 is to A2 किती आलेला आहे 9:4. किती आलेला आहे 9:4. तर अशा प्रकारे उत्तर, आणि शेवटी उत्तर सांगायला विसरायचं नाही. काय आहे शेवटचं उत्तर, द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू गिवन ट्रायंगल इज 9:4. 2 मार्क लागला तरी एवढं करावं लागणार, आणि मार्क्स घ्यायचे आहेत आपल्याला, मार्क्स जायचे घालायचे नाहीत कुठं. बघा मॅथला मला 100पैकी 99 आहेत, पण आय प्रॉमिस ते 99चा एक कुठे गेला ते माझ्याच मिस्टेकमुळे झालं, पण आय प्रॉमिस यू की तुम्हाला 100पैकी 100 मिळवून देण्याची जबाबदारी माझी. आणि ते पण कसं, कोणत्या टेक्निक्सनं, कोणत्या हिंट्स, कोणत्या गोष्टी आहेत त्या पूर्ण सांगण्याची काळजी करू नका. फक्त लक्षात ठेवा की काय काय आपल्याला शिकायचं आहे आणि काय काय क्वेश्चन्स होतील. ओके, चला करा नोट. झाला एक क्वेश्चन, तर अजून काही क्वेश्चन्स घेऊ. लेट मी इन्सर्ट एन इमेज. मी घेतली होती इमेज एक क्वेश्चन्सची, एक
इमेज आहे क्वेश्चनची. चला एक क्वेश्चन्स आहेत. ओके, दिसणार तर नाही तुम्हाला बोल्ड, तरी पण दिसते बघा. परत सेम थिंग क्वेश्चन ऑब्झर्व करा. सेकंड क्वेश्चन 2.2 मधला सेकंड क्वेश्चन इथे काय म्हणत आहे, सोल्युशन लिहावं लागणार आपल्याला. सोल्युशन काय म्हणतं, इन द फिगर, दिलेल्या फिगर मध्ये ही डायग्राम अशी आहे. हे ए आहे, बी आहे, सी आहे आणि हा डी. हे 90 डिग्री, इथं पण 90 डिग्री. बीसी दिलेली आहे 4, एडी दिलेली आहे, एडी दिलेली आहे 8. फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी टू एडीबी. ओके गुड. चला बघा, तुम्ही आता बघू शकता एबी या ट्रायंगलला पण कॉमन आहे आणि एबी या ट्रायंगलला पण कॉमन आहे. म्हणजे मी एबी हा बेस घेऊ शकतो बी, आणि हाईट दिली या ट्रायंगलची, आणि हाईट बघा 90 डिग्री, ज्याच्यावर 90 डिग्रीचा परपेंडिक्युलर असतो, आयदर ती एक हाईट असते नाही तर एक बेस असतो. तर मी याला बेस घ्यायलो बघा. मग इन आपण सोल्युशन येताना बघा, सोल्युशन येताना इन गिवन फिगर both triangles have equal height कोणती, AB. So therefore their ratio of areas of triangles is proportionate to their इक्वल हाईट्स केलं मी. या सॉरी मित्र, इक्वल बेस आहेत, इक्वल बेस ए बी. हाईट आहे म्हणलं असं चालतं, काय हरकत नव्हतं. हाईट आहे म्हणून होता आणि त्याला आपण बेस घेऊ त्या दोघांना, काय फरक पडत नाही. हाईट्स इक्वल हाईट, सो देअरफॉर देअर बेसेस, त्यांच्या बेसेसचा प्रोपोर्शन असतात. म्हणून एरिया ऑफ अ ट्रायंगल कोणता, ABC अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल कोणता, ADB इज इक्वल्स टू BC अपॉन AD. BC दिली 4, AD दिली 8, याला 1 अपॉन 2, 4. सो देअरफॉर शेवटचं उत्तर सांगायचं, द रेशिओ ऑफ द गिवन ट्रायंगल इज 1:2 इज 1:2. तर नोट करा. सेकंड क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन, सेकंड तर झालाच. थर्ड क्वेश्चन काय म्हणतं, थर्ड क्वेश्चन दिसायला तुम्हाला बघा. एक डायग्राम दिलेली आहे, एक डायग्राम आहे. मी काय करतो, याच्या इकडल्या साईडलाच काढतो डायग्राम, जेणेकरून आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करताना इझी झालं पाहिजे. डायग्राम बघून घेतो व्यवस्थित. आम्ही PRS आहे, ठीक आहे. PRS इथं Q आहे आणि हे T दिलेलं आहे आणि इथून ही परपेंडिक्युलर आहे, याला जोडलेलं आहे, आणि ही साइड परपेंडिक्युलर आहे. तर हे S आहे. चला सांगितलंय की PQ हे QT परपेंडिक्युलर, त्यानंतर RQ दिलेलं आहे, RQ दिलंय 6, PS दिले 6. ओके, RQ PS इक्वल आहेत आणि PR दिलंय 12. RQ पण 6 आहे, RQ पण 6 आहे, PS पण 6 आहे आणि PR किती दिले 12. ही लेंथ तुमची 12 दिली. गॉट इट. तर या दोन ट्रायंगलच्या नाही, फाइंड QT, आपल्याला QT काढायची आहे. ठीक आहे, आपल्याला QT ची लेंथ शोधायची आहे. ओके, आणि अजून काय दिलेलं आहे का, नाही काही दिलं नाहीये. चला बघा आता. तर या केसमध्ये सोल्युशन बघा, एकच ट्रायंगल आहे, व्यवस्थित ऐकावं. एकच ट्रायंगल आहे पण दोन डिफरंट कंडिशन्स यूज केल्यात. बघा ट्रायंगल एकच आहे, हा ट्रायंगल आहे PQR. आता PQR असताना मी काय करतो, ही हाईट घेतो
आणि या खालचा 12 बेस घेतो. काय हा ट्रायंगल कन्सिडर करा. केला का? बघा, एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR इज इक्वल्स टू हाफ ऑफ, आता बेस घ्यायलो मी PR, हाफ ऑफ PR इंटू हाईट, हाईट घ्यायलो QT. इथं काय रेशोची काही कन्सेप्ट लागणं झाली. सो देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल्स टू हाफला हाफ, PR दिले 12, QT दिले 6, वेग 6, किती आलं 6 6 36 सेंटीमीटर स्क्वेअर. हे झालं इक्वेशन फर्स्ट, भेटला पहिला एरिया. ठीक आहे. आता काय करू आपण, ही हाईट घेऊ आणि RS बेस घेऊ. म्हणजे कसं बघा, आता सेम ट्रायंगल आहे, ट्रायंगलला बदलून झालो आपण, जरा डायग्राम बदलायलो. हे RQ, P ला P आणि याला जरा एक्सटेंड करा आणि ही आली हाईट. बघा, हाईटचा आणि या बेसचा काही संबंध नाही, फक्त बेसच्या लिनिअरिटीवर, फक्त बेसच्या इन्क्रीजेस साइडवर काय असलं पाहिजे, परपेंडिक्युलर. तर ही हाईट दिली किती 6 आणि हे पण दिले 6. ठीक आहे. तर आता बघू नंतर सेम, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल्स टू हाफ ऑफ, आता बेस कोणता घ्यायलो मी RQ आणि हाईट कोणती घ्यायलो मी PS घ्यायलो. सो या केसमध्ये हे हाफला हाफ, RQ दिलाय 6 आणि PS पण दिलाय 6, बेत्रिक 6 आणि सायंत्रिक 18 सेंटीमीटर स्क्वेअर. किती सेंटीमीटर स्क्वेअर? 18 सेंटीमीटर स्क्वेअर. तर मी QTची गलतीनं मी मिस्टेक करून व्हॅल्यू काढली, तिथं QT तर दिलाच नाही मला, मी 6 घेतले व्हॅल्यू. काय राजे, सॉरी गाईज, सॉरी, काही चेंज करायची गरज नाहीये, जस्ट इथं सरासरी लिटल चेंज करायचंय. हे हाफला हाफ, सॉरी आपल्याला QT शोधायचा आहे ना, मला वाटलं QT दिलाय. तर हे आला 6, तर आला 6 QT. इक्वेशन फर्स्ट दिलं इथे, इक्वेशन फर्स्ट. सॉरी, QT काढायचं आहे आपल्याला, होत असतात मिस्टेक्स. तर हे ट्रायंगल आहे, याचा ही हाईट काढायची आहे आणि हे दिलं होतं, बेस दिलता हा. आता ही हाईट आणि हा बेस माहिती आहे, तर मला 18 सेंटीमीटर एरिया भेटला, ऍक्च्युअल एरिया. ह्याला इक्वेशन सेकंड. बघा, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, बघा दोन्ही साईडचा एरिया इक्वल आहे, म्हणजे दोन्ही साईडचे कंडिशन्स काय असतील, इक्वल असतील. म्हणजेच देअरफॉर 6 QT हा कोणाबरोबर असला पाहिजे, 18 सेंटीमीटर स्क्वेअर बरोबर असला पाहिजे. तर 6 1 6 सायंत्रिक 18, इकडचे 1 सेंटीमीटर मध्ये असणार म्हणून 1 सेंटीमीटर करून जाणार. तर देअरफॉर QT बरोबर किती आलं, 3 सेंटीमीटर. तर मग लेंथ ऑफ किंवा हाईट ऑफ द ट्रायंगल PQR QT इज 3 सेंटीमीटर. आय होप तुम्हाला समजलं असेल. नोट करा. चलो नेक्स्ट क्वेश्चन, फोर्थ क्वेश्चन. आता फोर्थ क्वेश्चन मध्ये पण सेम आपल्याला हे घ्यायचं आहे, कंडिशन्स. डायग्राम काढूता, डायग्राम काढल्याशिवाय नाही करणार. 2 लाईन पॅरलल दिली आहेत, त्याला बेस पण सेम आहे, सेम फक्त नाव आहे ABCD आणि ते P घेतली हाईट. ओके, चलो बघा डायग्राम काढू आता याची. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आय थिंक मी असं सॉल्व्ह केलं होतं ऑलरेडी आपण कंडिशन्स मध्ये, हे सॉल्व्ह केलेलंच आहे आपण, पण नाव वेगळे आहेत जराशे. ABC हे D, हा पॉइंट D आणि ही हाईट दिली AP आणि ही हाईट दिली AP आणि सांगितलं ED पॅरल आहे याला. सोल्युशन इन द फिगर, जे सांगितलं ते लिहायचं आधी. AD पॅरलल BC. बघा, both triangles have equal height AP and equal base BC. So therefore area of a triangle ABC upon area of a triangle DBC आपल्याला सगळ्यात माहिती आहे, त्यांच्या बेस आणि हाईटला प्रोपोर्शनेट असते. BC इंटू AP अपॉन खालचं पण BC इंटू AP.
पण दोघं पण इक्वल आहेत. BC BC कॅन्सल, AP AP कॅन्सल, उत्तर किती आलं 1. सो देअरफॉर रेशो किती आला, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DBC इज इक्वल्स टू 1/1, म्हणजेच इक्वल आलेत. दॅट इज तुम्ही याला असं लिहू शकता, बोथ ट्रायंगल हॅव इक्वल एरियाज. इक्वल एरियाज. तर असं करायचं होता. 4th क्वेश्चन सॉल्व करा. नाव आता लेट्स लुक आउट द P नंबर क्वेश्चन. पिन मोठा होईन झाला, झूम होईन झाला, याच्यावर बसते. बघा क्वेश्चन नंबर 5. इन द फिगर PQ परपेंडिक्युलर BC, हे पेपर हे पण BC वर परपेंडिक्युलर. तर आपल्याला फाइंड करायचं आहे एरिया ऑफ ट्रायंगल PQB. हा फर्स्ट फाइंड करायचं आहे. व्यवस्थित आहे का आता. एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BPC. चला व्यवस्थित बघा डायग्राम मध्ये. एरिया ऑफ ट्रायंगल PQB या ट्रायंगलचा एरिया, ही हाईट झाली, इज इक्वल्स टू, चलो हाईट भेटली आपल्याला, इज इक्वल्स टू हाईट किती भेटली, PQ हाईट भेटली, आणि याचा बेस काय भेटला BQ इंटू BQ आणि PBC बघा PBC. तर PBCचा हाईट तर PQच राहील ना. बघा बेस BC आहे, तर हाईट तर PQच राहील इंटू BC. सो PQ कटला. सो या दोघांचा रेशो काय आला, BQ अपॉन BC. पहिला रेशो भेटला. सेकंड रेशो काढायला सांगितलंय काय, PBCच एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. एरिया ऑफ ट्रायंगल ABC. बघा BC बेस सारखं दिसायला मला, कोई बात नाही. PBC हाईट काय PQ इंटू बेस काय BC आणि ABC हाईट काय याची AD. हा याची हाईट AD आहे बघा, 90 डिग्रीचा परपेंडिक्युलर BC वर पडायला ही हाईट AD. तर खालच्या ट्रायंगलची हाईट झाली AD, पण बेस तर झाला BC. तर आपला BC कटून गेलं. याचं पण उत्तर काय आलं, PQ अपॉन AD. तर काय आलं, दोघांचा रेशो PQ अपॉन AD. थर्ड रेशो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC. चला या डायग्राम मध्ये व्यवस्थित बघा आता. पण ABC कुठे आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC कुठे, हा मोठा ABC ही हाईट AD, हा बेस BC. चलो हाईट AD इंटू बेस BC अपॉन ADC कोणतं ट्रायंगल आहे ADC. बघा ही हाईट AD आणि बेस DC. हाईट AD इंटू बेस DC. काय करून चाललं, AD कटलं, काय उरलं BC अपॉन DC. हा उत्तर झालं थर्डचं. आणि फायनली फोर्थचा एरिया आय थिंक सो तुम्हीच काढून दाखवायला पाहिजे मला. हे ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC इज इक्वल्स टू, चला ADC बघा, AD हाईट DC बेस, AD इंटू DC आणि PQC बघा PQ हाईट आणि QC काय झाला बेस, PQ इंटू QC. काय कटायला का, सगळे सारखे आहेत. सो अशा प्रकारे हे उत्तर होते. ओके चला, तर ही झाली 1.1. नंतर याच्या पुढच्या काही कन्सेप्ट बघूया. चला तर आता स्टार्ट होणार आहे 10वीच्या ऍक्च्युअल टॉपिक, म्हणजे ऍक्च्युअल थेरम्स, जे की आपण सगळ्यात पहिले थेरम बघणार आहोत. बघा काय असतात थेरम, काय नाही ते ऑलरेडी 9thला खूप चांगल्या प्रकारे पाहून बसलेले आहेत. चला बघा, सगळ्यात पहिला थेरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी.
थेरम. मी पहिले एक्सप्लेन करतो की हा थेरम आहे काय. बघा, इन एनी ट्रायंगल, व्यवस्थित ऐकायचा, आता समजता नाही तर खूप अवघड आहे पुढं. इन एनी ट्रायंगल, इफ line intersect the two sides of a triangle and it is parallel to the third side. It is parallel to the third side and intersect the triangle in a two distinguished points. बघा, वेगवेगळ्या दोन पॉइंट मध्ये काय करताय, इंटरसेक्ट करताय ट्रायंगल ABC ला, आणि ही लाईन पॅरलल आहे कोणत्या, आपल्या थर्ड साइडला. देन दिस लाईन डिवाइड्स द साइड्स इन द इक्वल रेशियोज. म्हणजेच AP अपॉन, हे रेशिओ आहे प्रोपोर्शन मध्ये, याच्या प्रोपोर्शनला असेल AQ अपॉन QC. तर हा आहे बीपीटीचा थेरम. परत सांगतो, कोणत्याही ट्रायंगलला जर एखादी लाईन इंटरसेक्ट करून जात असेल दोन वेगवेगळ्या पॉइंट मध्ये आणि ती पॅरलल असेल थर्ड साइडला, तर ही लाईन या दोन साइडला इक्वल रेशिओज मध्ये डिवाइड करते. केलं दोन इक्वल रेशिओज मध्ये, हा रेशिओ इक्वल आहे कोणाच्या, या रेशिओच्या. ठीक आहे, अजून उदाहरण घेऊ का, अजून मला सांगा आता. बघा कसा थेरम अप्लाय करता आला पाहिजे ट्रायंगल मध्ये. ठीक आहे, लेट की मी असा ट्रायंगल घेतला XYZ. ठीक आहे, चला बघा, आता मी अशी लाईन काढली, ही पॅरलल आहे कोणाला, त्याला हे A आहे आणि हा B आहे. तर लावा थेरम. याच्यात बीपीटी काय म्हणतो, लावला, गुड. तर काय आहे बघा, ही साइड दॅट इज मी L म्हणलो किंवा AB म्हणलो, ही साइड पॅरलल आहे ईला, तर ही लाईन किंवा साइड म्हणजे सॉरी, ही लाईन इक्वल रेशिओ मध्ये डिवाइड केलेल्या उरल्या दोन लाईनला. म्हणजेच काय असणार, XB अपॉन BY इज इक्वल्स टू, हा रेशिओ, या साइडचा रेशिओ या साइडच्या डिवाइडच्या रेशिओ इक्वल असणार काय, XA अपॉन AZ. काला थेरम, व्हेरी गुड. सर अजून एक डायग्राम घेतो कॉम्प्लिकेटेड. त्याच्यामध्ये बघा, लाल कलर एवढा व्यवस्थित दिसत नसतो, त्यामुळेच अडचण होत असते मित्र हो. कन्फ्युजन करण्यासाठी आपण काय म्हणजे उगाच चाळे करत असतो काहीतरी. मी नाही हो, क्वेश्चन वाले. हा, आता तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी काय केलं ना, बघा या केस मध्ये सांगा, इथं सांगितलंय PQ ही पॅरलल आहे BC ला. लावा बीपीटी. लावला, व्हेरी गुड. काय असणार या ट्रायंगल मध्ये बीपीटी, PQ पॅरलल आहे कोणाला, BC ला, आणि PQ AB ला आणि AC ला Q आणि P मध्ये इंटरसेक्ट करून जात आहे. तर AP अपॉन PB और BP अपॉन PA पण म्हणू शकता, काय हरकत नाही. पण तिकून असं घ्यावं लागेल, इकून सुरू केलं तर इकूनच रेशो घ्यावं लागेल. AP अपॉन PB इज इक्वल्स टू AQ अपॉन QC. तर मित्र हा थेरम आहे आणि याचं ऍप्लिकेशन आपल्याला बऱ्याच जागी करायचंय, बरेचसे क्वेश्चन सॉल्व्ह करताना करायचं आहे. चला बघू की हा थेरम च प्रूफ काय आहे ऍक्च्युअल. आणि 3 मार्काला एक्झामला थेरम विचारल्या जातो, लक्षात ठेवा. म्हणून थेरम पण माहिती पाहिजे. स्टेटमेंट काय आहे, बुक मध्ये आहे बीपीटी स्टेटमेंट, तरी पण मी माझ्या मनाने सांगत आहे. थेरम काय म्हणतं बघा, इन एनी ट्रायंगल इफ अ लाईन intersects two sides and it is parallel to third side, then it divides two sides in the इक्वल रेशिओ. हा आपल्या मातृभाषेत तयार केलेला, मातृभाषेमध्ये आपल्या इंग्लिश लँग्वेज तयार केलेला थेरम आहे, असं समजून घ्यायचं. स्टेटमेंट कसं विचारलं जाईल, थेरम मध्ये तुम्हाला 2 डायग्राम दिल्या जातील, एक डायग्राम दिल्या जातील, असं हे प्रूफ करा म्हणून म्हणलं जाईल. असे खूप क्वेश्चन्स आहेत जे आपण करणार आहोत. बघा चला थेरमचं पहिले प्रूफ करू. सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट स्टेटमेंट नोट केलं, गुड. थेरम मध्ये आपल्याला दिलं काय काय असणार व्यवस्थित आहे का. आता मी डायग्राम इथे काढणार, मी रिपीट बार डायग्राम नाही काढत बसणार, पण मी तुम्हाला शो करण्यासाठी खाली स्पेस ठेवतो. इथे मी काय काय यूज केलं ते सांगण्यासाठी मला फुल एक्सप्लेनेशन द्यायचं आहे, ठीक आहे ना. चलो हे घेतली लाईन, नाव घेऊता युनिव्हर्सल नाव ट्रायंगलचं ABC, युनिव्हर्सल 2 पॉइंट PQ, व्हेरी व्हेरी नाईस सर.
आणि याच्यात एक कन्स्ट्रक्शन करायचं आपल्याला. जॉईन एसी आणि डॉटेड लाईन्सच्या ऐवजी मी सरळ लाईन ड्रॉ करतो. मित्रो अरे कसं केलं जॉईन मी बोलत नाही बघा. झालं जॉईन. चला आता गिवन लिहू. या दिलेल्या गिवन म्हणजे दिलेल्या फिगरमध्ये किंवा दिलेल्या स्टेटमेंटमध्ये काय काय तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे ते त्याला गिवन म्हणतात. ओके, दिलेलं काय आहे? ट्रायंगल आहे. लिहायचं इन अ ट्रायंगल एबीसी. काय दिले? PQ पॅरलल दिलेला आहे. कशाला? BC ला. बस एवढं दिलेलं आहे. मला अदरवाईज काही दिलं नाही. टू प्रूव्ह म्हणजे मला काय प्रूफ करायचं आहे? काय प्रूफ करायचं? बीपीटी थेरम. काय बीपीटी? सर AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. जाऊ द्या. आणि नंतर कन्स्ट्रक्शन केलेलं आहे मी जरासं. कन्स्ट्रक्शन मध्ये काय म्हणलं? काहीच नाही. जॉईन करो, खुश रहो. QC अँड QB केली का जॉईन? बघा हिरव्या लाईन्सचं मी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. ओके, हरा दिल हरा. चला शुरू करू आता प्रूफ. बड़े ही गंभीरमय प्रूफ होने वाले हैं ये. चलो देखते हैं प्रूफ फिर. बघा प्रूफ मी कसं करणार आहे. काहीच नाही मित्र, इतकं सोपं प्रूफ आहे ना. अवघड वाटते खूप जणांना, पण सोपंच आहे. बस हे वरचा एक ट्रायंगल लक्षात ठेवला. APQ किंवा AQP एकच, काही पण नाव घेतलं चालते. मी घेणार APQ. आणि दुसरा ट्रायंगल लक्षात ठेवा. कोणता? QPB. हा AQP घेऊ आणि QPB घेऊ. दिसले का? बघा गुरुजी, हा एक ट्रायंगल वरचा APQ आणि दुसरा ट्रायंगल हा ट्रायंगल QPB. जर मी या ट्रायंगल्सला मोठ्या ट्रायंगल AQB ला जर जॉईन केलं तर बघा माझा एक मोठा ट्रायंगल व्हायला का नाही? एवढं कशामुळे करू? बऱ्याचशा लेकरांना कळत नाही. जॉमेट्री खूप अवघड वाटते. त्यांच्या बेसिक कन्सेप्ट वीक असतात आणि त्यांना समजत पण नाही की काय चालू आहे थेरम मध्ये, आणि बिचारे दुर्लक्ष करतात आणि त्यांचं दुर्लक्षच होते चांगलं. हा P दिसला, AQP दिसला का? व्हेरी गुड. बघा इथून जर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला, ही हाईट झाली AQP ची पण, आणि ही सेम हाईट झाली कोणाची? QPB ची. कारण की या PB वरच हा परपेंडिक्युलर ड्रॉ झाला. म्हणजेच बघा मी म्हणणार इन ट्रायंगल, इन कशाला? ट्रायंगल AQP and triangle QPB both have equal heights. दोघांना पण काय? इक्वल हाईट आहे. हाईट्स म्हणण्याची हाईटच म्हणजे कसं? इक्वल हाईट आहे. सो therefore their ratio of their areas, therefore ratio of their areas is proportionate. आता शिकलो, ज्यावेळेस दोन ट्रायंगलच्या हाईट इक्वल असतात त्यावेळेस त्यांचा एरियाचा रेशो कशाला प्रोपोर्शनल असते? व्हेरी गुड. कशाला? व्हेरी गुड. बेसिसला. समजलं ना? म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल AQP अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QPB इज इक्वल टू. चला या ट्रायंगलचा बेस सांगा. कोणता बेस आहे? हाईट काय? हाईट पडलेली इकडून Q वरून हाईट टाकली तर काय असेल? M वर. तर हे AP बेस झाला. AP अपॉन या ट्रायंगलचा कोणता बेस झाला? PB. दिसला? हा PB बेस झाला. इक्वेशन फर्स्ट. बघा एक साइड भेटली प्रूफची. भेटली? गुड. नोट करा. मी दुसरे पेज ओपन करू शकत नाही कारण की हे डायग्राम रेफर करावं लागणार आपल्याला. करा नोट. ठीक आहे. गुड. बघा आता हे गिवन घेतलं, तुम्ही नोट केलं असणार. व्हेरी नाईस. अतिशय हुशारम वरम. बघा आता ते ट्रायंगल घेऊ. ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल. आता दुसरा ट्रायंगल तिकडचा APQ घेतला. PQA नाव द्यायला पाहिजे होतं. सोपं म्हणजे तुम्हाला समजायला सोपं गेलं असतं काय घेतलं म्हणून. ट्रायंगल
PQA अँड ट्रायंगल PQC. दिसला 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 हे वरचा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल, हा बस त्या डायग्रामला फिरवायचं. हिला मोडतो सध्याला, नंतर डायग्राम बघा. बोथ ट्रायंगल बोथ हॅव, परत या दोघांना काय आहे, इक्वल हाईट आहे का. सो देअरफोर असं होतं, लिहिताना चुकायलंय माझं. देअरफोर स्टेबल रेशिओ ऑफ एरियाज आर प्रोपोर्शनेट टू देअर कोणाला, बेसला. ठीक आहे, बघा आता कोणते दोन ट्रायंगल घ्यायचे, घ्या. बोलतेच लांब काढलं का, कोई बात नाही. हे APC आणि इथं कोणते तुमचा हा Q आहे. जर मी इथून जर हाईट ड्रॉ केली तर ही या दोन्ही ट्रायंगलसाठी ही हाईट काय राहिली, सेम राहिली. बघायला फिरवा, ही हाईट दोघांसाठी पण काय सेम आहे. सो देअरफोर बऱ्याच जणांना कळत नसेल, कोई बात नाही, स्टे विथ मी. एरिया ऑफ अ ट्रायंगल PQA अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल PQC इज इक्वल्स टू काय, तिकडचा बेस आहे ट्रायंगलचा QA, हा ही हाईट झाली आणि हा बेस. परत बघा, हा बेस झाला आहे ट्रायंगलचा QC आणि ही याची हाईट बेसवर QC अपॉन QC. इक्वेशन मित्र हो सेकंड, इक्वेशन सेकंड. ठीक है, ओके. चलो नाउ वी हैव PQ पैरेलल BC. बघा, PQ पैरेलल BC. सो देअरफोर या दोन पॅरलल लाईनच्या आतमध्ये हे दोन ट्रायंगल आलेत. कोणते, QPB आणि PQC आलेत का दोन ट्रायंगल. या दोन यांचा हाईट, यांचा मी बेस BC इक्वल घेतो आणि हाईट पण काय घेणार, इक्वल घेणार. बघा, नाउ ट्रायंगल, नाउ लिहूत आपण PQB and a triangle PQC are in the parallel line PQ and BC. Parallel sides किंवा लाईन म्हणू शकता. So therefore both have equal height and equal base. दोघांना पण या ट्रायंगलला, या दोन्ही ट्रायंगलला ही हाईट या ट्रायंगलची कोणत्या पण एका ट्रायंगलची धरा, या धरा का त्या धरा. मी या जर ट्रायंगलची हाईट धरली, ही बघा ही ट्रायंगल हाईट, सॉरी हे ट्रायंगल धरला, यांची हाईट धरली, पी पासून खाली पासून ड्रॉ केला आणि हा ट्रायंगल धरला आणि इथून हाईट धरली, याची ही दोन साइड्स काय झाल्या, दोन लेंथ काय झाल्या, इक्वल झाल्या. ही हाईट इक्वल आणि बेस काय धरला, एकच धरला बेस हा खालचा. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे तुम्ही म्हणू शकता की या दोन ट्रायंगलचा जे रेशिओ आहे ते काय झाला, सेम झाला एरियाचा. नोट करा. ठीक आहे, चलो बघा मग आता इक्वेशन सेकंड थर्ड. सेकंड लक्षात आहे का, मी पेजेस बदलायला पाहिजे, मला इक्वेशन लक्षात मी मोडून टाकायलो. तुमच्याकडे तरी इक्वेशन लिहिले पण माझ्याकडे नाहीच. म्हणून एरिया ऑफ अ ट्रायंगल बघा QPB इज इक्वल्स टू एरिया ऑफ अ ट्रायंगल PQC. रिझन आहे तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे, रिझन वरीच आपण, कारण की ते कसे आहेत, दोन पॅरलल लाईन्स मध्ये आहेत, त्यांचा बेस पण काय आहे, कॉमन आहे. ज्यावेळेस दोन हाईट आणि बेस इक्वल असतात त्यांचे एरियाज काय असतात, सेम असतात. समजलं. आता एक गोष्ट आहे बघा, माझ्याकडे फ्रॉम 1, आता इथं तुम्ही लिहायचं नाही पण मी जस्ट सांगत आहे, इथं कॉर्नर मध्ये बघू ता बघा, फ्रॉम 1 वरून एरिया ऑफ अ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल काय नाव घेतलं होतं, QPB. हे काय होतं, AP अपॉन PB. हे इक्वेशन फर्स्ट होतं. आणि सेम वे ना एरिया ऑफ अ ट्रायंगल, आता नाव मी बदललं होतं पण मी नाव बदलायलो, APQच घेतो अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल कोणता,
पी क्यू सी इज इक्वल्स टू काय घेतलं होतं मी व्यवस्थित ऐकायचं काय घेतलं होतं ए क्यू अपॉन क्यू सी हे इक्वेशन सेकंड होतं आपलं राईट हे इक्वेशन आले होते 2 तर मला सांगा मी फ्रॉम 1 वरून किंवा फ्रॉम 2 वरून कोणावरून जर मी एक व्हॅल्यू नेऊन ठेवली फ्रॉम 1 and 2 फ्रॉम 1 2 and 3 therefore फ्रॉम 1 2 and 3 इक्वेशन 3 मी कोणत्याही एकाचा जर एरिया उचलला कोणत्या एकाचा एरिया ऑफ अ ट्रायंगल मी ए पी क्यू मी ऍज इट इज ठेवला ठीक आहे आणि मग क्यू बी च्या जागी मी बघा क्यू पी बी च्या जागी मी काय घेऊ शकतो एरिया ऑफ अ ट्रायंगल पी क्यू सी इज इक्वल्स टू काय राहील ए पी अपॉन पी बी इज इक्वल्स टू काय एच इज इक्वल्स टू काय बघा पी क्यू सी आला एच इज इक्वल्स टू काय ए क्यू अपॉन क्यू सी सो therefore मी डायरेक्टली म्हणू शकतो ए पी अपॉन पी बी इज इक्वल्स टू ए क्यू अपॉन क्यू सी अशा प्रकारे हा थेरम हेन्स प्रूव्ह आणि लास्टला therefore म्हणून दॅट इज म्हणून स्टेटमेंट लिहायचं थेरमचं अशा प्रकारे तुम्हाला 3 किंवा 4 मार्क्स नक्की पडतील तर असे थेरम्स प्रूव्ह करायचे आहेत आणि हा यांचं खूप मोठं वास्ट ऍप्लिकेशन आहे ॲज युजल मी तुम्हाला सांगितलं आहे मी पूर्ण क्वेश्चन देणार आहे यांचं ऍप्लिकेशन येणार आहे आणि बरंचसं मला माहिती आहे नवीन काही जणांना लिटल बिट कळत पण नसेल आणि खूप जणांना चांगलं कळत पण असेल ज्यांच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत त्यांना चांगल्या प्रकारे कळत असेल पण ज्यांना कळत नाहीये प्लीज थांबा जरा वेट करा मी ज्यावेळेस बेसिक्स स्टार्ट करेल बेसिक्स म्हणजे काय मी हे सिलेबस मी पुढे घेऊन जाईलच पण मी त्या विद्यार्थ्यांसाठी जरा फार बेसिक्सचं पण कव्हर करणार आहे पण त्याला जरासा टाइम आहे पण मला हे सिलेबस कव्हर करू द्या काही क्वेश्चन्स कव्हर करू द्या जेणेकरून तुम्ही जर तुमच्या स्कूलमध्ये किंवा कोणी चॅप्टर झाला असेल तर त्यांना ऍटलीस्ट क्वेश्चन सॉल्व्ह करताना त्यांनी माझे सोल्युशन पाहून समजलं पाहिजे का अरे हा इथं हे केलं हेच आपलं एम राहील की जे विद्यार्थी रूरल एरियातले आहेत त्याच्यासाठी मला एज्युकेशन द्यायचं ते पण चांगलं तर धन्यवाद चालते नेक्स्ट पार्ट आपण कव्हर करू याची एक्सरसाइज किंवा याच्यावर ऍप्लिकेशन ऑफ बीपीटी